वरती पाय, वाचाळवीरांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, या भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, या भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मुर्दाबाद मुर्दाबाद, गांधी सरकार मुर्दाबाद. या महायुती सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, या भाजप सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. या वाचाळवीरांचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय, या वाचाळवीरांचं करायचं काय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तसेच राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याचे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांना जोडे मारत महायुती सरकारच्या विरोधात नाशिक काँग्रेस शहर कमिटीचे निदर्शने करत जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिक शहर काँग्रेस कमिटी कार्यालय तसेच नाशिक रोड बिटको पॉइंट या ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले असून यावेळी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष आकाश छाजेड, राहुल दिवे, चंदू साडे, अतलमेश शेख, ज्ञानेश्वर काळे, इशा कुरेशी, नावेद इब्राहिम, प्रकाश खळे, विकास निकुम, भालचंद्र पाटील, प्राध्यापक नागरगोजे, अनिल बहोत, रामकिसन चौहान, संतोष ठाकूर, समाधान बागुल, समीना पठाण, मामा काळे, फारुक अन्सारी, स्वप्नील पाटील, मुस्ताक शेख तसेच नाशिक रोड काँग्रेसचे जावेद पठाण, सलमान शेख, प्रशांत गांगुर्डे, शेरखान पठाण, विकी निकम, कैलास व्यवहारे आदी उपस्थित होते. काही वरिष्ठ नेते मग त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य करत आहे. कोणी म्हणताय जीभ कापली जाईल, कोणी म्हणताय जिभेला चटके देऊ, कोणी म्हणताय दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजीसारखे हाल करू. म्हणजे उघडपणे जिवे मारण्याची धमकी दिली जाते. पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला, कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहेत की जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी होईल. गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळेबाजांना उघड करण्याचं काम केलंय. मग हा देशामध्ये कोण कट रचतंय, या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जिवे मारण्याची धमकी दिली जाते. हे अतिशय गांभीर्याची बाब आहे. काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलाय. पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला खरं तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची. परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना हे चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे जीविताला धोका होईल. म्हणून आमची मागणी आहे की या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रचतंय हे उघडकीस आलं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे. हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.